नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपलं सर्वांचं माझ्या जेनियस थिंकिंग या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, सेट एक्झामच्या मागील 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि त्याचे उत्तर आपण पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनिट 7 डेटा इंटरप्रिटेशन याचे 2020 ते 2025च्या दरम्यानचे जे 5 वर्षाच्या दरम्यानचे जे प्रश्नपत्रिका आहेत त्याचे उत्तरसुद्धा आपण पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. बघा, प्रथम आपण 27 डिसेंबर 2020 मध्ये डेटा इंटरप्रिटेशनवरती जे काही प्रश्न आलेले आहेत ते आपण प्रश्न आणि उत्तर पाहूयात. बघा, यामध्ये 31 ते 32 हे पुढील आकृतीवर आधारलेले आहेत. आता खाली आकृती आपण पाहू शकतो. बघा, येथे निर्यात, महसूल, निर्मिती वगैरे त्यांनी दिलेले आहे 2011 ते 2015च्या दरम्यान. आणि आता प्रश्न आणि उत्तर आपण पाहूया. 31वा प्रश्न, कोणत्या वर्षात निर्यात प्रतिवस्तू महसूल निर्मिती कमाल आहे? बघा, यामध्ये ABCD उत्तर दिलेलं आहे आणि याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो A 2012. त्यानंतर पुढे बघूयात आपण 32वा प्रश्न, 2011 ते 2015 या काळातील प्रतिवस्तू सरासरी गणित मध्य महसूल निर्मिती किती आहे? याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो B. एक गोष्ट लक्षात घ्या की याचे जे आन्सर मी तुम्हाला सांगत आहे हे आन्सर की सेट भवनाने जे दिलेली आहे त्याच आन्सर कीनुसार मी तुम्हाला याचे उत्तर मित्रांनो सांगत आहे. आता आपण 33 आणि 34 या प्रश्नाकडे वळूयात. बघा, 33वा प्रश्न आहे, फक्त 2 भाषांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे B 165. त्यानंतर 34, फक्त एका भाषेत नापासांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे C 250. त्यानंतर पुढचा शेवटचा प्रश्न 2020च्या प्रश्नपत्रिकेमधील 35, पुढील माहिती राज्यांचे क्षेत्रफळ व लोकसंख्येबाबतची आहे. आता पुढे ABCD असं उत्तर दिलेलं आहे आणि याचं योग्य उत्तर आहे D. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढचं आता आपण 26 सप्टेंबर 2021ला डेटा इंटरप्रिटेशनवरती जे प्रश्न विचारलेले आहेत सेट भवनाने त्याचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहूयात. बघा, डेटा इंटरप्रिटेशन यांनी दिलेलं आहे, स्तंभालेख दिलेला आहे उत्तीर्ण आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांचं. आता पहा, येथे दिलेलं आहे 31 नंबर आहे, कोणत्या वर्षामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? याचं योग्य उत्तर आहे 2015 D. त्यानंतर 32वा प्रश्न पाहूयात, 2012 ते 2015 या सर्व वर्षाची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची टक्केवारी आहे डॅश डॅश आहे. तर याचं योग्य उत्तर आहे C 60. त्यानंतर बघा 33वा प्रश्न, 12 निरीक्षणांचे गणित मध्ये 40 आहे, किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांची गणिते मध्य डॅश डॅश. मग त्यामध्ये बघा त्यांनी दिलेलं आहे ABCD. तर याचं योग्य उत्तर विद्यापीठाने दिलेलं आहे C बदलणार नाही. त्यानंतर 34 आणि 35 हा प्रश्न माहितीवर आधारित आहे. आता आपण प्रश्न पाहूयात. 34वा प्रश्न, फक्त एकाच प्रकारचा खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती? तर याचं योग्य उत्तर आहे C 61. त्यानंतर शेवटचा प्रश्न 35वा, फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे 16. त्यानंतर बघा आपण पुढे जाऊयात. 26 मार्च 2023 वरती डेटा इंटरप्रिटेशनवरती जे प्रश्न विचारलेले आहेत त्याचे प्रश्न आणि उत्तर आपण पाहूयात. बघा, येथे टेबल दिलेला आहे, आपण प्रश्न पाहूयात. 31वा, जिल्हा E आणि B मधील कोणत्या प्रकारच्या कंपनींच्या संख्येमध्ये फरक जास्तीत जास्त आहे? याचं योग्य उत्तर आहे A इंजिनिअरिंग व तत्सम. त्यानंतर 32वा प्रश्न बघूयात, B जिल्ह्यातील शेतीवर आधारित कंपनींची शेकडेवारी काय? याचं योग्य उत्तर आहे B 17.2%. त्यानंतर 33वा प्रश्न आपण पाहूयात, एका ठराविक राज्यात 60% नोकरदार विवाहित आहेत, 52% नोकरदार पदवीधर आहेत, 32% नोकरदार अविवाहित आहेत. तसेच ते पदवीधर नाहीत तर विवाहित पदवीधर नोकरदारांची शेकडेवारी काढा. याचं योग्य उत्तर दिलेलं आहे D
44%. त्यानंतर 34 आणि 35 प्रश्न वर्तुळ आकृतीवर आधारित आहे. आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न 34वा, अन्य या विभागाशी संबंधित कोण किती अंशाचा आहे ते काढा. याचं योग्य उत्तर आहे बी 90%. 35 अन्य या विभागावरील खर्चाची शेकडेवारी काढा. याचं योग्य उत्तर आहे बी 30%, 30%. त्यानंतर 7 एप्रिल 2024 यामध्ये 31 आणि 32 बघा प्रश्न एक टेबल दिलेला आहे. आपण पाहूयात. प्रश्न 31वा, आग्रा शहरास भेट देणाऱ्या एकूण प्रवाशांची शेकडेवारी किती? याचं योग्य उत्तर आहे 25.00 म्हणजेच 25%. त्यानंतर 32वा, दिल्लीमध्ये कोणत्या प्रकारची प्रवासी सर्वात जास्त आढळतात? तर याचं योग्य उत्तर आहे बी इंग्लिश. त्यानंतर बघा 33 आणि 34, 33 वरील पाहू. वरील सारणीमधील माहिती वर्तुळ चित्राच्या पाय डायग्राम साहाय्याने दाखवायची आहे. मजुरी या कलमासाठी असणाऱ्या वर्तुळ पाकळीचा सेक्टर कोण किती अंशाचा असेल? तर याचं योग्य उत्तर आहे सी 90 अंशाचा. त्यानंतर 34वा प्रश्न पाहूयात. सिमेंट आणि विटा या कलमासाठी झालेल्या खर्चाचे घराच्या बांधणीसाठी झालेल्या एकूण खर्चाशी गुणोत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे डी 3:10. त्यानंतर 35वा प्रश्न पाहूयात. एक्स आणि वाय हे दाखवलेलं आहे बघा. आपण प्रश्न पाहूयात. पुढील एक्स वाय बिंदू XY प्रतलावर रेखाटले व सलगचे बिंदू नितळ स्मूथ वक्राने जोडले. या वक्राचे स्वरूप कोणते असेल? तर याचं योग्य उत्तर आहे अपास्त किंवा हायपरबोला. त्यानंतर शेवटची प्रश्नपत्रिका 15 जून 2025ची प्रश्नपत्रिका आपण पाहूयात. पहा 30वा प्रश्न, खालीलपैकी कोणता पर्याय दिलेली अंकश्रेणी पूर्ण करेल? 11, 14, 25 डॅश डॅश 133. आणि याचं योग्य उत्तर आहे डी 123. त्यानंतर 32वा, 31 आणि 32वा प्रश्न पहा. प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 31 आणि 32 हे खालील माहितीवर आधारित आहे. ओके, आता माहिती पहा काय. एका विशिष्ट राज्यातील 20 खेड्यांपैकी 14 खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली, 12 खेड्यांना बी या विक्रेत्याने भेट दिली, 2 खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिली नाही. तर प्रश्न पहा 31वा, किती खेड्यांना दोघांनीही भेट दिली? तर याचं योग्य उत्तर आहे डी 8. 32वा प्रश्न पहा, किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिली? याचं योग्य उत्तर आहे बी 18. 33, 34 बघा या टेबलवर आधारित आहे. 33वा पहा, वर्ष 2018 ते 22 दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत? याचं योग्य उत्तर आहे डी ई. त्यानंतर 34वा प्रश्न पहा, 2018 ते 2022च्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे बी म्हणजे सी आणि डी. आणि शेवटचा प्रश्न पहा, जन्मदर व मृत्यूदर प्रति हजारी. आता यामध्ये पहा, वरील सारणीनुसार कोणत्या वर्षामध्ये जन्मदर व मृत्यूदरातील फरक तुम्हाला समान आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे डी 1961, 1971. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.